नमस्कार, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। व्हिडिओ चालू करण्याआधी तुम्हाला सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण दिवाळीची लक्ष्मी पूजा कशी करायची एकदम साधे सिंपल सोप्या पद्धतीने ते बघणार आहोत। तर दिवाळीला लक्ष्मी पूजा म्हटलं की सामानाची खूप जुळवाजुळव करावं लागते, सगळं सामान गोळा करावं लागतं, टायमाला मिळत पण नाही काही। त्यामुळे मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ आधीच घेऊन आलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मी इथे पाट मांडून घेतला आणि मोठा पाट मांडलाय, त्यासमोर पण एक छोटा मांडलाय, कारण लक्ष्मी पूजा म्हटलं की आपण खूप सारे तिथं फळं वगैरे सगळं मांडतो आणि ती पुरत नाही, त्यामुळे मी 2 पाट मांडले। आणि लाल वस्त्र खूप प्रिय आहे देवीला, तर मी इथे लाल वस्त्र टाकून घेतलं, लाल कपडा त्याच्यावरती। आणि त्यानंतर मी इथे ही मूर्ती आणलेली आहे। तर या दिवशी मूर्तीच मांडायची असते, तर मूर्ती नसेल तर तुम्ही त्याची फोटो पण मांडू शकता महालक्ष्मीचा। पण फोटो किंवा मूर्ती कशी असावी, कमळात बसलेली देवी असावी, उभ्या महालक्ष्मीचा फोटो कधीच नसू नये किंवा मूर्ती पण नसू नये, बसलेलीच असावी कधी पण। आणि त्या साईडने फोटोमध्ये गजलक्ष्मी पण असावी, ते खूप शुभ मानलं जातं। किंवा मूर्ती जर असेल आणि तुमच्या घरामध्ये गजलक्ष्मी म्हणजे 2 हाती असतात, ते मांडले तर खूपच चांगलं। तर माझ्याकडे नाही आहेत, मी मूर्तीच आणलेली आहे फक्त। आणि मी खाली स्वस्तिक काढून घेतला आता मूर्ती ठेवण्यासाठी तांदळाचा। आणि इथे कलश ठेवण्यासाठी पण तांदूळ मी ठेवून घेतेय। आणि तांदूळ ठेवून घेतल्यानंतर त्याचं अष्टदल कमल काढतेय, त्याच्यावरती कलश ठेवायचा आहे। आणि अष्टदल कमल काढून झाल्यानंतर मी ते कलश ठेवतेय, तर कलशावरती मी स्वस्तिक काढून घेतला, साईडनी लाईनी पण मारल्या 2-2 आणि पाठीमागून पण 5 लाईनी मारून घेतल्या। आणि कलशाच्या तोंडाला पण मी असं धागा बांधून घेतला आणि कलश भरून घेतलाय मी थोडासा कमी। तर इथे मी एक फूल टाकलं, त्यामध्ये थोडेसे अक्षता टाकली, 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी टाकली, त्यानंतर हळदी कुंकू टाकलं। आणि इथे मी खाऊची पानं वापरते, म्हणजे नागणीचे पानं, तर तुम्ही अशोकाचे पण वापरू शकता किंवा आंब्याची पानं पण वापरू शकता। तर इथे याच्यावरती एक नारळ ठेवते मी, नारळाला पण एक धागा बांधून घेतलाय आणि त्यावरती मी हळदी कुंकू अक्षता वाहतीये। तर इथे आपला कलश झाला। आणि त्यानंतर मी इथे मूर्ती मांडून घेतेय, आपण स्वस्तिक काढलंय त्याच्यावरती। तर हे मूर्ती मांडून घेतली मी, मूर्ती मस्त कमळामध्ये बसलेली आहे, अशीच असावी। तर मी हळदी कुंकू, त्यानंतर फूल वाहून घेतलं देवीला पण। आणि त्यानंतर इथे मी 4 ठिकाणी तांदूळ मांडून घेतेय। तर इथे आपल्याला गणपती बाप्पा, महालक्ष्मीचं यंत्र आणि कुबेर देवता आणि सर्व देवांची एक सुपारी म्हणून असं 4 ठिकाणी मी तांदूळ मांडून घेतले। आणि इथे गणपती बाप्पा, महालक्ष्मीचं यंत्र, किंवा तुम्ही तुमच्याकडे यंत्र नसेल तर तुम्ही सुपारी पण मांडू शकता। तर मी इथे गणपती बाप्पाला, महालक्ष्मीचे यंत्र आणि हे सुपाऱ्या मांडणार आहोत आपण। त्याला मी आता पंचामृताने अभिषेक घालून घेते। तर सगळ्यात आधी पाण्याने अभिषेक घालायचा, त्यानंतर पंचामृताने, आणि पुन्हा पाण्याने अभिषेक घालायचा। त्यानंतर पळीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, फूल घ्यायचं, हळदी कुंकू घ्यायचं आणि त्याने पण थोडंसं अभिषेक घालायचा। आणि गणपती बाप्पांना अभिषेक घालत आपल्याला गणपती बाप्पाचं पण मंत्र म्हणायचं आहे, ओम गणेशाय नमः, ओम गणेशाय नमः। त्यानंतर तुम्हाला येत असेल तर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, असं तुम्ही म्हणू शकता। तर मी गणपती बाप्पांना अभिषेक घालून घेते। त्यानंतर आपल्याला महालक्ष्मी यंत्राला पण अभिषेक घालून घ्यायचा आहे। तर माझ्याकडे यंत्र हे आमच्या गुरुजींनी दिलं होतं, तेच मी वापरते, अजून काही मी चेंज केलेलं नाही आहे। त्याला पण मी अभिषेक घालून घेते। गणपती बाप्पांना मी अभिषेक घालून घेतल्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घेतले आणि ते पण मी त्यांच्या जागेवर ठेवून घेतलेत। माता लक्ष्मीचं मी यंत्र पण तिथं ठेवून घेतले। आणि त्यानंतर 1 सुपारी मी कुबेर देवांची घेतली आणि एक साईडला मी सर्व देवांची सुपारी पण घेतली। तर यांना मी सगळ्यांना अभिषेक घालून घेतला, त्यांच्या जागेवर ठेवून घेतलं हळदी कुंकू वाहून। त्यानंतर अक्षता वाहून घ्यायच्या, हळदी कुंकू वाहून घ्यायचं, 1-1 फूल व्हायचं आणि नामस्मरण करायचं, ओम गणेशाय नमः, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, महालक्ष्मीचं पण सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते, असं नामस्मरण करत तुम्ही ही पूजा करायची आहे। तर मी सगळ्या देवांना हळदी कुंकू वाहिलं, अक्षता वाहिल्या, 1-1 फूल वाहिलं। आणि त्यानंतर मी गणपती बाप्पांना पण जास्वंदीचं फूल वाहतीये। तर संध्याकाळी ते सुकून जातं, पण मी फ्रीजमध्ये प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवलं होतं, त्यामुळे ते जसून तसंच राहिलंय। तर त्यांना खूप आवडतं, त्यामुळे मी ठेवलं होतं। आणि कापसाचं मी त्यांना वस्त्र बनवून घेते असं, तर विकत पण मिळतं, ते पण तुम्ही आणू शकता। तर मी घरामध्येच कापूस आहे त्याचंच बनवते
तर हे पहा असं बनवायचं. याला थोडंसं हळदी कुंकवानी असं हात लावायचा त्याचा आणि थोडंसं असं बनवून घ्यायचं वस्त्र. तर हे पहा वस्त्र बनवून घेतले मी. आणि आपलं सगळी पूजा करायच्या आधी दिवा लावून घ्यायचा असतो. तर हे पहा मी साईडला एक दिवा लावून घेतलेला आहे आणि हे बाकीचे दिवे मी नंतर लावणार आहे. तर कुठलीही पूजा करायची असेल तर आपल्याला एक दिवा साईडला लावून घ्यावाच लागतो, तेव्हा आपली पूजा आपल्याला लागू पडते. तर इथे मी सगळ्या देवांना वस्त्र घालून घेते आता. आणि महालक्ष्मीला तुम्ही लाल धागा मिळतो, लाल पिवळा धागा, त्याचं तुम्ही वस्त्र घालू शकता असं, किंवा नसेल तर मग तुम्ही कापसाचं पण घातलं तरीही चालतं. तर मी असं वस्त्र घालून घेतलं सगळ्या देवांना. तर आता आपण अखंड दिवा लावून घेऊ. तर या दिवशी आपल्याला अखंड दिवा लावावा लागतो आणि हा दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तसंच ठेवावा लागतो, विझवावा लागत नाही. तो मनाने विझल तेव्हाच विझून द्यावा लागतो. अखंड दिवा लावून घेऊ आपण इथे आता. आणि पूजेच्या आधी मी एक दिवा लावून घेतलेला आहे. तो पूजेच्या आधी दिवा लावला की त्याला आपल्याला हळदी कुंकू वाहून त्याची पूजा करावी लागते. आपली सगळी पूजा करायच्या आधी आणि त्याला प्रार्थना करायची असती, हे अग्निदेवता माझी पूजा अर्चा होईपर्यंत असंच तेवत राहा, अशी त्याला प्रार्थना करायची असते. त्यानंतर पूजेला सुरुवात करावी लागते. तर इथे मी अखंड दिवा पण लावलेला आहे, त्याची पण पूजा करून घेतली. आणि मी इथे विडा ठेवते. तर नागिनीच्या पानाचे 2 मी जोडीने पानं ठेवलेत आणि त्यानंतर त्याच्यावरती विडा ठेवला आहे. खारीक, खोबरं, बदाम, हळकुंड, सुपारी हे मी विडा ठेवला. आणि त्यानंतर ही मी झाडू आणला आहे, पूजेसाठी लागतो हा. तर हा झाडू आणला आहे. तर हा थोडा छोटा असला तरी पण चालतो, पण असंच लागतो जुन्या पद्धतीने. नवीन पद्धतीचा आपण जो झाडतो घरामध्ये तो नाही लागत, जुन्या पद्धतीने जो पंखाचा असतो तोच लागतो. तर इथे खूप मोठा आणलाय मिस्टरांनी, मी तोच मांडून दिलाय तिथे. तर याच्यापेक्षा अजून थोडासा छोटा मिळतो, तोही पुजला तरी चालतो. तसं पण आजकाल असं झाडू कोणी वापरत नाही, त्यामुळे छोटा आणला की आपल्याला वरती ठेवून देता येतो. आणि मोठा असला की तो इकडे तिकडे पडला जातो, त्यामुळे छोटाच चांगला. त्यामुळे याच्यापेक्षा थोडा छोटा आणायचा. तर हा मी पुजून घेते आता. याला हळदी कुंकू वाहून घेतलं मी, अक्षदा व्हायच्यात आणि आपण धने पुजून घेतले, धने पण थोडेसे वाहून घ्यायचे. तर इथं मी झाडू किंवा केरसुनी बोलतात त्याला, तर ते मी पुजून घेतलं. त्यानंतर मी महालक्ष्मीची मूर्ती मांडलेली आहे, तिचे पूजन झालं आहे माझं. पण मी आता चुनरी अर्पण केली, चुनरी घालून घेतली. आणि त्यानंतर मी आता फळं ठेवते आहे. तर फळं पण ठेवायचे असतात. तर मी इथं अखंड दिवा पण लावून घेतलेला आहे आणि पूजा करायच्या आधी एक दिवा पण लावून घेतलेला आहे. पण साईडला मी समई पण लावते आहे, समईचा मान असतो. तर समई लावून घेते मी साईडला आणि दिसायला पण चांगले दिसते, त्यामुळे समई लावून घेतले मी. आणि हे बोळके मी आता भरून घेतले. तर हे कोणी कोणी 5 ठेवतं, कोणी कोणी 7 ठेवतं. तर मी धनत्रयोदशीच्या दिवशी 5 ठेवते आणि लक्ष्मीपूजनाला मी 7 ठेवत असते. तर इथे मी काही धान्याने भरून घेतल्या, 2 इथं बत्ताशाने भरून घेतल्यात, 1 नाण्यांनी भरून घेतलं, पैशांनी. असे 7 मी बोळके भरून घेतले इथं आणि ठेवून घेते आहे. तर तुमच्याकडे कसं घेतात किंवा बोळके किती वाहतात, किती ठेवतात, त्या पद्धतीने तुम्ही पूजा करायची आहे. तर प्रत्येक ठिकाणची पूजा वेगवेगळी असते. तर मी अशी करत असते. तर मला जितकं माहिती आहे त्याप्रमाणेच मी करते. तर मी अशी पूजा करत असते. तर हे पहा मी 7 बोळके ठेवून घेतले आणि ते भरून घेतलेत. आणि मी ते खोबऱ्याची वाटी घेते. तर खोबऱ्याच्या वाटीमध्ये कोणी बत्ताशा भरून ठेवतं, कोणी गुळ भरून ठेवतं. तर बत्ताशा भरून ठेवलं तरीही चालतात आणि गुळ भरून ठेवलं तरीही चालतो. तर मी ते बत्ताशा भरून ठेवल्यात. आणि एका लोट्यामध्ये पाणी पण ठेवायचं असतं. तर मी पाणी भरून ठेवलं लोट्यामध्ये. आणि यानंतर आपल्याला इथे आपलं सोनं नाणं असतं ते पण पुजवावं लागतं. तर इथे मी सोनं आहे ते पण जुनं नवीन काय असेल तुमच्याकडे ते तुम्ही पुजायचं असतं इथे. तर सोनं ठेवते मी आणि काही पैसे पण ठेवते. तर हे पण पुजायचं आहे आपल्याला इथे. तर धनत्रयोदशी दिवशी पण पुजायचं असतं आणि लक्ष्मीपूजनाला पण पुजायचं असतं. तर हे मी ठेवून घेते आता. तर याला पण मी आता पैशांना आणि सोनं ठेवलं आहे, पण त्याला पण हळदी कुंकू त्यानंतर फुलं वाहते. आणि हे झाल्यानंतर आपण धने पुजलेले आहेत, धने पण सगळ्या देवांना व्हायचे आहेत, तांदूळ पण सगळ्या देवांना व्हायचे आहेत. आणि उरलेली धने दुसऱ्या दिवशी आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहेत एका कपड्यामध्ये बांधून. आणि आता मी धूपदीप दाखवते देवीला. तर मी अगरबत्ती लावली आणि त्यानंतर इथे आपण आरती करून घेऊ. तर तुम्ही गणपती बाप्पांची आरती म्हणायची आहे इथे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आणि सुखकर दुःखहर्ता तुम्ही ही आरती पण म्हणू शकता.
आणि श्रीसूक्त पण देवी सूक्त पण म्हणू शकता। देवीची आरती तुम्हाला येत असेल ती कोणती म्हणायची आहे, आणि नसेलच येत तर तुम्ही यूट्यूबवरती पण लावून देऊ शकता, आपण पूजा करतो त्यावेळेस। तर अशी पूजा करायची आहे। तर या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे। रात्रीचं 12 वाजता आपला जुना झाडू किंवा केरसुनी पण बोलतात, तर ते झाडू काय करायचं आपल्याला पाठीमागच्या घराच्या भिंतीपासून तर ते बाहेर दरवाजापर्यंत झाडत न्यायचा। झाडू अजिबात वरती उचलायचं नाही, तसंच झाडत न्यायचा, असं फरफटत न्यायचा आणि उंबऱ्याजवळ आपटायचा, त्याचा एक फड काढायचा, बाहेर फेकून द्यायचा। याने काय होतं, आपलं दरिद्रता बाहेर निघून जाते आणि सुख समृद्धी आपल्या घरामध्ये येते। तर या कृतीला अलक्ष्मी निसारण असं म्हणतात। तर अलक्ष्मी निसारण तुम्ही म्हणू शकता, आणि नसेलच येत तर तुम्ही लक्ष्मी मंत्र म्हणायचा आहे या वेळेला, किंवा ओम लक्ष्मी नमः, ओम लक्ष्मी नमः असं म्हटलं तरीही चालतं। आणि हे सगळं झाल्यानंतर देवीला घरामध्ये आगमनासाठी प्रार्थना करायची आहे, आणि काही चुकलं बाकलं तर हात जोडून माफी मागायची आहे। अशा प्रकारे तुम्ही लक्ष्मी पूजा करू शकता। खूप साधी सोपी सिंपल पद्धत आहे, अगदी कोणालाही जमल। तर तुम्ही नक्की करून पहा, नक्कीच फरक पडतो। आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। कोपऱ्यामध्ये घंटीचं बटन आहे ते पण दाबा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील। आणि भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।